गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे गँगवॉरने हादरले। वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने 19 वर्षीय आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली। या हत्येनंतर पुन्हा एकदा आंदेकर टोळीची दहशत दिसून आली। या हत्येनंतर पुन्हा एकदा आंदेकर टोळीचा इतिहास, वनराज आंदेकरची हत्या आणि जावई गणेश कोमकर कसा बनला आंदेकर कुटुंबियाचा वैरी, हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। आयुष कोमकरची हत्या का झाली? आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा। गणेश कोमकर याने सोमनाथ गायकवाडला सुपारी देऊन माजी नगरसेवक वनराज आंदेकरची सप्टेंबर 2024 मध्ये हत्या केली होती। याचाच बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केल्याचं बोललं जातं। पुण्यात 90च्या दशकापासूनच आंदेकर टोळी ही सक्रिय आहे। बंडू आंदेकर हे या टोळीचे म्होरके आहेत। 90च्या दशकात पुण्यात आंदेकर विरुद्ध माळवदकर असा गँगवॉर चालायचा। याच गँगवॉरमध्ये प्रमोद माळवदकरची हत्या करण्यात आली। या प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेप झाली। कालांतराने बंडू आंदेकर शिक्षा भोगून बाहेर देखील आले। या कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे। वनराज आंदेकर हा 2017च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आला होता। 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होता। याआधी वनराजची आई राजश्री आंदेकर या नगरसेविका होत्या। 2007 ते 2012 अशा सलग 2 टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषवलं होतं। तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते। अलीकडच्या काळात बंडू आंदेकरच्या कुटुंबात संपत्तीच्या कारणास्तव वाद सुरू झालेत। यातूनच सप्टेंबर 2024 मध्ये बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरची बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच गणेश कोमकरने हत्या केली। गणेश कोमकरने वनराजला का मारले? आंदेकर आणि कोमकर या कुटुंबांमध्ये एकेकाळी चांगले संबंध होते। वनराज आंदेकरची बहीण कल्याणी आंदेकर हिचे लग्न कोमकरांसोबत लावून दिले होते। लग्नानंतर वनराज आंदेकरचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं। याच रागातून सख्या दाजीने वनराज आंदेकरांची हत्या केली। वनराजच्या हत्येची सुपारी घेणारा सोमनाथ गायकवाड कोण आहे जाणून घेऊयात। 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहीभाते आणि निखिल आखाडेवर हल्ला केला होता। यात निखिलचा मृत्यू झाला होता। तेव्हापासून सोमनाथ गायकवाड टोळी बदला घेण्यास टपून होती। याच वेळी गणेश कोमकर आणि आंदेकर कुटुंबातील संबंध बिघडले आणि यामुळे गणेश कोमकरने आंदेकर टोळीच्या दुश्मनाशी हातमिळवणी करून वनराजच्या हत्येची सुपारी सोमनाथ गायकवाडांना दिली। सोमनाथच्या टोळीने ठरल्याप्रमाणे वनराजची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी गणेश कोमकरला अटक केली आणि नागपूरच्या जेलमध्ये टाकले। बरोबर 1 वर्षानंतर आंदेकर टोळीने गणेश कोमकरच्या मुलाला म्हणजेच आयुष कोमकरची हत्या केली। आयुष कोमकरची हत्या का झाली? आयुष कोमकर शुक्रवारी रात्री क्लासवरून घरी परतला होता। तो पार्किंग मध्ये गाडी लावत असताना यश पाटील आणि अमित पटोळे या दोघांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। या दोघांनी आयुषच्या शरीरात 1-2 नव्हे तर एकूण 9 गोळ्या झाडल्या। यानंतर यश आणि अमित यांनी घटनास्थळी दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील केला। आयुषवर गोळीबार करताना हे दोघे इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकर असे ओरडत होते। पुणे पोलिसांनी आयुषची आई कल्याणी कोमकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून घेतला। पोलिसांनी तपासावेळी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज कल्याणी कोमकर यांना दाखवले। यावेळी आयुषवर गोळ्या झाडणारे दोघेजण यश पाटील आणि अमित पटोळे असल्याची ओळख पटली। सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। आयुषची हत्या गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी झाल्याने पोलिसांनी आयुषच्या अंत्यसंस्कारास परवानगी नाकारली। दुसऱ्या दिवशी 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असल्याने पोलीस दल गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात गुंतले होते। अशा परिस्थितीत आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा उपलब्ध करून देणे शक्य नव्हते। याशिवाय आयुष कोमकर याचे वडील आणि काही कुटुंबीय हे तुरुंगात आहेत। आयुषच्या हत्येनंतर जयंत कोमकर आणि संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याकडून पेरोलवर तुरुंगातून सोडवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। हे सर्वजण नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत। त्यांना पुण्यात येण्यासाठी वेळ लागणार होता। या कारणामुळे पुणे पोलिसांनी आयुष कोमकर याच्यावर लगेच अंत्यसंस्कार करणे टाळले। पोलिसांनी आयुष कोमकर याचा मृतदेह ससून रुग्णालयातील शवागारात ठेवला होता। हा मृतदेह आज बाहेर काढण्यात येणार असून संध्याकाळपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। आयुषच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एकदा आंदेकर विरुद्ध कोमकर टोळी आमने सामने येण्याची शक्यता आहे।
त्यामुळे पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असून योग्य ती खबरदारी बाळगत आहे। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।